धावा जमवल्या गेल्या त्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 धावा सलामीर जोडी उल्हास आणि रोहितच्या माध्यमातून चांगलं षटक एक षटकार जाऊन सुद्धा चांगली गोलंदाजी विश्वनाथची पाहायला मिळते आहे. चला जरा फास घ्यायचंय. चला विश्वनाथ टी मीटिंग करू नका अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यस धानीव संघ पुरस्कृत केले गेले. दिशांत 11 धानीव बाळू महाराज डिंगोरे पुरस्कृत केले गेले. दिशांत 11 धानीव हा संघ यस त्याचबरोबर यानंतर पहिला इनिंग जेव्हा संपेल त्यानंतर ड्रॉ केला जाईल. आई गावदेवी कौसा टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचंय. आपल्या कर्णधारांनी नोंद घ्यायचे या एका इनिंग नंतर. यस पुढील बॉल रोहित. आता मात्र बॅटिंगला पाहायला मिळतोय रोहित बॅटल पाहायला मिळतंय. गोलंदाज रोहित फलंदाज रोहित पाहायला मिळतोय. शफल झाले होते खेचून मारलाय फेकून दिला गेलाय. बॉल डिपॉझिट केला गेला प्रेक्षक झोतामध्ये. हा आलेला द ब्रँड ऑफ आवळखेड इगतपुरीचा हा षटकार 6 धावा. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. यस थँक्यू सो मच. धावसक धाव फलकावरती पाहायला मिळते धावा 14 धावा. पहिल्याच चांगला फटका पाहायला मिळतो. रोहित या बॅटरनं केले रोहितचं स्वागत. पुढील बॉल गोलंदाज सज्ज रोहित बॅटिंगला पाहायला मिळतो. रोहित अवलखेडचा पुढील बॉल ते सुद्धा बॅटर बीट विश्वनाथ जाधव देखील बीट. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप साइड स्क्रीनला आदळतोय. पंजा खोलला गेलाय वाईट प्लस पायच्या स्वरूपात 4 टोटल 5 धावा धाव फलकावरती जुळल्या जातील. केली आहे रोहितनं चुकी चौकार. गावदेवी खानावळ पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. यस धावसक धाव फलकावरती 19 पाहायला मिळतात. खराब चेंडू हाताळला गेला गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. बॉलिंग लाईन आता मात्र चेंज पाहायला मिळते. काहीतरी कानमंत्र विश्वनाथच्या माध्यमातून दिला गेलाय. स्विचीचा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग फटका फसलाय. विश्वनाथ जाधव पोहोचले त्या बॉल वरती. झेल पकडला जातो. लागलेला पहिला धक्का फलंदाज रोहित बॅक टू पविलियन. राज मोटर प्रकारच्या आकर्षक व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. थँक्यू सो मच. यस नवीन बॅटर कैलास पाहायला मिळतोय. पुढील बॉल गोलंदाज रोहित कैलाससाठी चा फटका सजवायचा होता. इथे आता बॅट आणि बॉलचा कुठल्याच प्रकारचा संपर्क झाला नाहीये. आलेला या बॉलवरती चेंडू डॉट बॉल कमबॅक केले गेले. कारण 2 चेंडूचा विचार केला जर पहिला बॉलवरती षटकार त्यानंतर वाईट प्लस 4 त्यानंतर विकेट त्यानंतर हा चेंडू डॉट पाहायला मिळतो. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून 4 षटकाचा सामना आहे. जरा स्पीड अप घ्यायचा आहे. टायमर लावलेला आहे ही मात्र नोंद घ्या. पुढील बॉल रोहित ते सुद्धा स्टेप आउट झाले होते. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. ते लाईन पाहायला मिळते. योग्य हाताळतोय गोलंदाज रोहित.
राऊंड द विकेटने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून, कारण ओव्हर द विकेटने थोडासा महाग ठरला होता. ड्राईव्ह केले समोरच्या दिशेमध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट फंबलिंग पाहायला मिळते. केली आहे चुकी महागत पडली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 21 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 21 धावसंख्या. आदिवासी सरपंच षटकाचा थरार पाहायला मिळतोय. या ओव्हर नंतर नक्की लकी ड्रॉचा देखील उल्लेख केला जाईल. या ओव्हर नंतर इथे उडवलाय बॉलला, फटका फसलाय. फिल्डर आहे तिकडे समोर, करणार नाहीये चुकी. लागलेला हा दुसरा धक्का. फलंदाज कैलास बॅक टू पविलियन. शानदार भेट ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक. डीजे 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या 21. विजय जाधव आलेला पाहायला मिळतात. विश्वनाथ जाधव यांचे छोटे बंधू विजय जाधव पाहायला मिळतात. यस विजय जाधव पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्फत सज्ज होताना पाहायला मिळते धानिव संघाकडनं. इथे मध्ये उडवायचं होतं. क्या बात आहे. चांगला झेल झालाय कॅरी. अतुलच्या माध्यमातून अतुल होते तिकडे उपस्थित, त्याने केले नाही या चुकी. डीप फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला चांगला झेल झालाय कॅरी. आणखीन एक धक्का लागलाय अवलखेड संघाला. फलंदाज बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने. यस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रबी पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती विजय जाधवच्या माध्यमातून आणखीन एक धक्का पाहायला मिळतो. नवीन बॅटर रवी ते सुद्धा स्लाइस केले गेले. ऑन साइडला फिल्डर आहे, डीप मध्ये येत आहेत. एक कंप्लीट केली जाते. दुसऱ्यासाठी इच्छुक होते परंतु नकार दिलाय. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते ती 22 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद 22 धावा धाव फलकावरती. आवळखेड संघ एका बॉला इगतपुरी नाशिकचा क्रिकेट, दुसऱ्या बाजूला वसई विभागातील धानिवचा क्रिकेट पाहायला मिळत आहे. यस बॅटिंगला आता मात्र रामदास पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज रोहित. विजय जाधव त्या मात्र मोठा फटका खेळायचा होता. डायरेक्ट हिट चान्स बॅक विश्वनाथ जाधवचा पाहायला मिळतोय. यस विश्वनाथ जाधव म्हटलं की ज्या वेळी विश्वनाथ जाधवचं नाव घेतलं जातं त्या त्यावेळी आदिवासी समाजाचं एक मान उंचावणारे खेळाडू पाहायला मिळतोय. कारण संपूर्ण भारत भ्रमण खेळणारा खेळाडू पाहायला मिळतोय. ज्याने मात्र सुप्रीमो ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात कार जिंकलेला खेळाडू विश्वनाथ जाधव. इथे सुद्धा स्टेप आउट झाले होते. फलंदाज बाद आहे. चांगली यष्टिरक्षकाची भूमिका पार पडतो विश्वनाथ जाधव. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज आहे कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या. यस थँक्यू सो मच डीजे. अनंता पाहायला मिळतो नवीन बॅटर. 4 गडी बाद धावसंख्या धाव फलकावरती 22. विजय जाधवची मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अनंता पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटक हाताळतोय विजय जाधव. यस गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज विजय जाधव. अनंता पाहायला मिळतोय. अनंताला धावा करावं लागतील.
कारण समोरचा संघ सुद्धा तितक्या ताकदीचा आहे. विश्वनाथ जाधव अँड कंपनीच्या संघाचा बोलबाला संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिलाय. तो संघ धानीव ते सुद्धा नक्कीच ओव्हर पिचचा बॉल हिलून सुद्धा दिलं नाहीये. आलेला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. 22 वरती स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळते अवलखेड संघाची. पुढील बॉल राऊंड द विकेटने टाकलेला बॉल इथे सुद्धा नक्की स्विंग अँड मिस. बघता बघता षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या धाव फलकावधी फक्त आणि फक्त 22 पाहायला मिळत आहेत. फक्त न फक्त एकच धाव विजय जाधवचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच. कारण फक्त एक धाव खर्च केली या ओव्हरमध्ये आणि 2 धावा एक धाव दिली आणि 2 गडी बाद यशस्वीरित्याने बाद केले गेले. विजय जाधव त्या माध्यमात तिसऱ्या षटकाला झाले सुरुवात. गोलंदाज आलाय यस विकास पाहायला मिळतोय. यस विकास पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल उडवलाय. कनेक्शन मात्र हवं तसं झालं नाही आहे. फटका फसलाय. पकडला जाईल झेल. संपला बॅटरचा खेळ. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. यस नवीन बॅटर युवराज पाहायला मिळतात. जे होम टीम पाहू शकाल आमची होम टीम आई गौतमी स्पोर्ट गोठेकर संघ सेमीफायनलचा नक्की सामना जिंकलेला आहे. फायनल मध्ये धडाक्यात प्रवेश मिळवलाय. गणेश डिंगोरीची आज बॅट बोलली आहे. धोनीजी संपूर्ण खेळाडूचा परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये आमचा चांगला राहिला गेलाय. होम टीम आई गौतमी स्पोर्ट्स गोठेकर. यस पुढील बॉल गोलंदाज विकास तयार. इथे सुद्धा टॅप करायचं होतं. अनोख्या शैलीचा फटका सजवायचा. भरपूर खूप टप्प्याचा बॉल होता. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. हो क्या बात है. काय फिल्डिंगचा नजराणा पाहायला मिळतोय. पिकअप गॅदर आणि यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल विश्वनाथ जाधव. जबरदस्त रनआउट पाहायला मिळतोय. काय कले केला विश्वनाथ. त्यानंतर थेट यष्ट्यांवरती आदळला गेला. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. पुढील बॉल ते सुद्धा चांगला बॉल होता. विश्वनाथ जाधव त्या बॉलवरती जात आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती पाहायला मिळते. 24-24 चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विश्वनाथ, त्यानंतर रोहित, त्यानंतर विजय जाधव, त्यानंतर विकास. म्हणजे मोठे फटके आले नाहीयेत. धाव फलक कुठेतरी मात्र कासवाच्या गतीने पुढे जाताना पाहायला मिळतोय. पुढील बॉल विकास. या बॉलवरती पाहू शकाल यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. आणखीन एक धक्का पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. अनंता बॅक टू पविलियन. धाव फलकवती 24 पाहायला मिळतात. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. thank you so much. गावदेवी चला चिखली टीमचे कॅप्टन पंकज दिवे आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. आज पंकज दिवे मला तर वाटतं ना की शहापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच खेळण्यासाठी आलाय. पालघरचा आणखीन एक आयकॉन पंकज दिवे. याला नक्कीच फुल टॉस बॉल क्रॉस लाईन ने फटका सजवू लागले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी जात आहे. थ्रो कलेक्ट केला जाईल. यष्ट्यांचा वेध. विश्वनाथ जाधव यासाठी ओळखला जातोय. धाव फलकावती पाहायला मिळते ती.
यस कौसा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. यस गणेशजी कांबडी साहेब यांच्या शुभ हस्ते ड्रॉ केला जातोय. चला चालू सामन्याचे दोन्ही सदर 12 पॉईंट पोहोचायचे आणि चिखली टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. याचं जिंकण्यासाठी टार्गेट दिले गेले. 26चं टार्गेट असेल. चला फिल्डिंग लवकर आवळखेड सांग लावून घ्या लगेच. यस ड्रॉचा कार्य केला जातोय. स्वतः स्पर्धेचे आयोजक गणेशजी कांबडी साहेब आहेत. त्याच्या शुभ हस्ते केल्या जाते. तिथे कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील द व्हॉइस ऑफ सरवली, द व्हॉइस ऑफ भिवंडी, विशालजी पाटील सर. शेख आपण ड्रॉ करीत आहोत. बघा 2 चिठ्ठ्या असणार आहेत. एकामध्ये विन असेल आणि एकामध्ये एक आकडा लिहिलेला आहे. विनची चिठ्ठी जो उचलेल त्याला पुढे वाढसेल आणि ड्रॉ पण करीत आहोत गणेशजी कांबडी साहेबांचे शुभ हस्ते. आणि ड्रॉ दरम्यान आलेला आहे विनरच्या बाजूने, म्हणजे अर्थातच या चालू सामन्यामध्ये जो जिंकेल त्याला पुढे वाटचाल. आपण टॉस देखील करीत आहोत. पुढील मॅचचा टॉस आपल्याला मॅच बिटवीन पाहायला मिळेल. कौसा आणि चिखले आणि कौसा या दोन्ही टीम्स मध्ये पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामान्य शुभ असे टॉसही केला जातो. टॉस दरम्यान जिंकलाय चिखले टीमने. निर्णय पेंडिंग आहे चिखले टीमचा आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. यस थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. यस चिखले वन द टॉस. फिल्डिंग बॅटिंग साठी थेट निमंत्रण दिले कल्पेश गोवार यांनी कंपनीला. आई गौदेवी कौसा नेक्स्ट मॅच साठी भरपूर सारा शुभेच्छा. वेळ वाचवायचा आहे. इथे चांगली बॅटिंग पाहायला मिळते. विश्वनाथ जाधव 2 बॉल धावसंख्या 6 पाहायला मिळतात. विश्वनाथ जाधव पहिला मॅच मध्ये 43 धावा वैयक्तिक स्वतःच्या घेतल्या होत्या. पुढील बॉल आई गौदेवी कौसा. पुढील बॉल गोलंदाज सज्ज. विश्वसाठी पुढे टाकलेला बॉल पॉइंट मध्ये जाते. बॉल एक सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती. 26चं टार्गेट दिले गेले. पुढील बॉल बॅटिंगला विजय. स्विच हिट खेळायचं होतं. 2 सख्या भावांची जोडी मैदानामध्ये. विश्वनाथ जाधव असेल विजय जाधव. यास पुढील बॉल गोलंदाज सज्ज रामदास. इथे मात्र फ्लिक केला. पार टाकलेला बॉल बॅट अँड पॅड मध्ये टाकलेला बॉल फ्लिक केला गेलाय. आउटफील्ड खूपच फास्ट आहे. बॉल निघून चाललाय बॉर्ड लाईनच्या बाहेर. या बॉलवरती आलाय विजय जाधवच्या बॅट मध्ये ब्रँडेड चौकार. आई गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. याचं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 11 धावा. ते लाईन चांगली होती. षटक क्रमांक पहिला समाप्त. तब्बल रामदासनं 11 धावा खर्च केल्यात. 26चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच एक मोठी लढत पाहायला मिळेल. आणखीन एक ठाणे जिल्ह्यातील एक मिस्टर 360 म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे कल्पेश गोवारी. दुसऱ्या बाजूला पंकज दिवे. आज मात्र पालघरचे स्टार खेळाडू पाहायला मिळत आहेत. पालघरचा विचार केला जाईल तर पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी क्रिकेट भरपूर प्रमाणात चालतं. ऋषी सर त्याच्यामध्ये अनेक स्टार प्लेयर आहेत. आपण विश्वनाथ जाधवला पाहतो मिळतोय. त्यानंतर पंकज दिवे हे देखील नेक्स्ट मॅच मध्ये
त्यानंतर ज्या ज्यावेळी पालघरमध्ये क्रिकेट सातत्याने पाहायला मिळतो, आदिवासी क्रिकेट सगळे जास्त चालतो ऋषी सर पालघरमध्ये. अनेक स्टार खेळाडू आहेत पालघरमध्ये देखील. विश्वनाथ जाधव, पंकज दिवे, युवराज डुकले, प्रतीक धोदडे, शुभम पाटील यासारखे, विकी काळे असेल, नामवंत खेळाडू पालघर डिस्ट्रिक्टला बिलॉंग करतात मित्रांनो. इथे मात्र सन्मान दिला गेलाय. पाहू शकाल आणखीन एक स्पर्धा चालू आहे मित्रांनो, आदिवासी टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप जो पालघरमध्ये चालू आहे. मोडगाव ऑफलाईन, ती स्पर्धा ऑफलाईन असते मित्रांनो. शफल झाले होते आउटसाइड द लेग स्टंप, त्या कारणास्तव काही टीम पोहोचल्या नाहीयेत. ही मात्र माहिती आमच्यावर पोहोचली गेली आहे, कारण मोडगाव स्पर्धा देखील मोठी असते मित्रांनो. फक्त एवढंच वैशिष्ट्य की ऑफलाईन ती स्पर्धा पाहायला मिळते. याही बॉलवरती शफल झाले होते. विश्वनाथ धावतायत, एक कंप्लीट, एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 13 या कड्यावरती. पुढील बॉल गोलंदाज सज्ज रोहित, बॅटिंगला विजय जाधव, चांगला फटका आहे, गॅप मध्ये बॉल, फिल्डर येतात डीप मधनं. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र विजय आणि विश्वनाथच्या माध्यमातून केलं जात आहे. उडवलाय बॉलला, लॉफ केलाय, फिल्डर आहेत परंतु त्यांना बीट करून बॉल निघून चाललाय. विश्वनाथ जाधवच्या बॅट मधनं आदिवासी सरपंच षटकार साधावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा. धन्यवाद. 20 धावा, अजूनही 6 धावांची गरज. पुढील बॉल रोहित, बॅटिंगला विश्वनाथ जाधव, राऊंड द विकेट. याही बॉलवरती फटका सजवायचा होता. बॉल जाते पॉइंट मध्ये, फिल्डर होते, केली चुकी, एक सिंगल कंप्लीट केली जाते आहे. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 21 पाहायला मिळतात. 5 धावींची गरज आहे जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच आई गौदेवी कौसा विपक्ष रुद्र 11 डहाणू चिखले. मोठा फटका खेळायचा होता. आलेला हा चेंडू डॉट बॉल, ओव्हर कंप्लीट पाहायला मिळते आहे. 12 बॉलचा खेळ झालाय. धाव फलकावरती 21. 12 बॉल 5 धावींची गरज आहे. चला नवीन गोलंदाज वापरायचा लगेच, कारण अजून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. आजचा 9वा दिवस. 25 तारखेला फायनल पाहायला मिळतो. फायनल मध्ये नक्कीच पाहू शकता प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे, गुड न्यूज. हे ड्रॉ कुपन पाहायला मिळतील, मोफत कुपन सकाळच्या संदर्भातून पाहायला मिळतील. प्रथम क्रमांक सायकल, त्यानंतर आहे कूलर, त्यानंतर मिक्सर असे गिफ्ट आहेत मित्रांनो आयोजकांच्या माध्यमातून. धाव फलकावरती पाहायला मिळते 22. यस, पुढील बॉल युवराज, मोठा फटका खेळायचा होता. आलेला हा चेंडू डॉट बॉल. यस, पुढील बॉल युवराज, लॉफ करायचं होतं, फटका दमदार, विजयी फटका, क्वालिफाय मध्ये पोहोचतोय. दिशांत 11 धानीव, विश्वनाथ जाधव. यस, बाळू महाराज डिंगोरे पुरस्कृत केले गेले पाहायला मिळतोय. दिशांत 11 धानीव संघ क्वालिफाय मध्ये पोहोचला. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. आणि प्लेअर ऑफ द मॅच विजय जाधव ठरतोय. 2 विकेट घेतले गेले आणि बॅटिंग करत असताना 11 धावा आल्या, तोच ठरतोय विजय जाधव प्लेअर ऑफ द मॅच. त्यांनी गोलंदाजी करता वेळेस 2 विकेट घेतली आणि 1च धाव खर्च केली, असा विजय जाधव ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. चला पंकज दिवे, आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. आपण मोठी लढत पाहायला मिळेल.